स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। आलीस तू भावना? शोभना, मला कल्पना आहे तू खूप अपसेट आहेस, पण आता काय ठरवलंयस तू? सौरभशी बोलणं झालं तुझं? ते सगळ्याच दोष माझ्यावर टाकतात। मैथिलीला भेटू नको म्हटलं, सोडून दे म्हटलं तर त्याला तयार नाही। अवंतिकाला जाऊन माफी मागा म्हटलं तर तेही नाही। हे बघ, आत्ताच त्यांच्याशी बोलण्यात काहीही अर्थ नाही। अवंतिका आणि तिचे आई वडील आता खूप चिडलेले असतील। थोडासा वेळ जाऊ दे, त्यांना शांत होऊ दे, मग बोलू ना आपण तिच्या आई वडिलांशी। आम्ही अगदी दोन्ही बाजूनी कोंडीत सापडलोय बाबा। आताच अश्विनी आम्हाला काही वाटेल ते सुनवून गेल्या। हे बघ शोभना, पण तू तिला आता काहीही बोलू नकोस। सिच्युएशन अतिशय नाजूक आहे, अशा वेळेला तुला नमतच घ्यावं लागणार आहे। अगं हो, पण आम्हाला हे बघ शोभना, अवंतिकाला परत आणण्यासाठी तुला फक्त अश्विनीचीच मदत होऊ शकते, हे लक्षात ठेव तू। येस, अवंतिकाला यायलाच हवं। त्यासाठी आम्हाला अश्विनीशी अगदी गोड बोलणं भागच आहे। आणि मैथिलीचं काय? मैथिलीला आम्ही सौरभच्या आयुष्यातनं कायमचं दूर करणार आहोत। म्हणजे काय करणार आहेस तू? ते ठरवलंय आम्ही। हॅलो, हा रीमा, काय करतेस? काही नाही ग। का ग, आवाज का असा येतोय तुझा? बरं बिरं नाहीये का तुला? नाही ग, तसं नाहीये। मग काय झालं? आई, मी तुला नंतर फोन करते ना प्लीज। अगं काय झालं सांग मला। अगं, अवंतिका घरी परत आली आहे सौरभला सोडून। काय? अगं पण एवढं झालं तरी काय? ऍक्च्युली आई, ती कुठेतरी बाहेर गेली होती तेव्हा सौरभ आणि मैथिली घरात होते, आणि ती जेव्हा घरी परत आली तेव्हा तिने त्या दोघांना बेडरूम मध्ये पाहिलं। अगं काय सांगतेस काय रीमा? म्हणजे ती कायमचीच परत आली इथे? हो, अगं कशी राहणार ती तिथे एवढं सगळं कळल्यानंतर? तुला मारे शहाणपणा शिकवत होती, आता ती स्वतःच मूर्ख बनली की नाही? अगं या पुरुषांचं हे असंच असतं, 10 ठिकाणी रिलेशन्स ठेवतात, म्हणूनच त्यांना चांगलं काबूत ठेवावं लागतं। म्हणूनच रीमा, मी तुला नेहमी सांगत असते की सासरच्या माणसांना शेफारू देऊ नकोस, आणि नवऱ्याला तर नाहीच नाही। आई प्लीज, तू उगाच जास्ती सिंपती दाखवू नकोस।
नाहीतर तिची जबाबदारी तुमच्या डोक्यावर पडेल आणि त्या दोन्ही मुलांचा खर्च तुम्हालाच करायला लागेल. कळलं? आई अगं, ही काय वेळ आहे काय सगळं बोलायची? तुला माहितीये का इथे सगळ्यांना किती शॉक बसलाय? अगं शॉक बसणारच. अगं ही लाजिरवाणी गोष्ट आहे. काय उपयोग झाला ग त्या तिच्या हुशारीचा, सौंदर्याचा आणि संस्कारांचा? आई प्लीज, मुलगी परत आली हे सांगायला त्यांना किती लाज वाटत असेल. कशाला लाज वाटायला हवी? अवंतिकाचं काहीही चुकलेलं नाही आहे. अगं पण रीमा, मुलगी जेव्हा माहेरी परत येते ना तेव्हा लोकांना असं वाटतं की ह्या मुलीमध्येच काहीतरी दोष असला पाहिजे. लोकांचं काय ग? लोक वाटेल ते बोलत असतात. अगं पण तुला कशाला एवढा पुळका येतोय तिचा? आई, मी आता फोन ठेवते, मी तुला नंतर फोन करेन. अगं कठीण आहे रे बाबा सगळं. या रीमाला ना आमच्या खरोखर काडीची अक्कल नाहीये. तो सलील तरी बरा ना, पण काही करून त्या दोघांना इथे आणलं पाहिजे. नाहीतर या सलीलला बिचारांना जन्मभर या सगळ्यांना पोसायला लागणार आहे. अवंती, ज्यूस घे. नको मला पेन किलर पाहिजे एखादे. अगं किती पेन किलर्स घेणार आहे तू? पेन किलर घेतल्याने शरीराच्या तरी वेदना थांबतात ग, मनाच्या तर आता थांबणारच नाही. आई, तू तरी समजाव ग हिला. सतत पेन किलर्स घेते ती. अवंती, विचार करू नको ग सारखा. विचार नको करू? हा, तुम्ही नाही विचार करत आहात? तुम्ही नाही विचार करत आहात झाल्या गोष्टीचा? अगं गेलं दीड वर्ष मी एक खोटं आयुष्य जगली. साफ खोटं. ती काळजी खोटी, ते प्रेम खोटं. मला स्वतःचा हेवा वाटावा असं जग होतं माझं. मला वाटायचं किती सुखात आहे मी, इतका चांगला नवरा, माझ्यावर प्रेम करणारा. खोटारडा, ढोंगी, स्वार्थी. सानिका माझी तर खात्री आहे, लग्नाच्या पहिल्या रात्री सुद्धा हा माणूस. हॅलो हॅलो सानिका, अगं आशू बोलतीये. अवी कशी आहे? अगं सारखी रडते ती, काही खात पीत नाहीये. आर्य आणि कनूकडे सुद्धा लक्ष नाहीये तिचं. सानिका, मी इथे आहे पण माझं मन तिथेच आहे ग. मी तिथे असतं तर ऍटलीस्ट कनूला तरी सांभाळलं असतं. इथे ना कुणाशी बोलावंसं वाटत नाही. तिथे निघून यावंसं वाटतं. बट यू नो, अभिचा विचार येतो. अगं आम्ही आहोत नाही ते काळजी घ्यायला तिची. तू स्वतःची काळजी घे. मी अवीकडे देते. हा, हॅलो हॅलो अवी, कशी आहेस तू? आशू, अभी मला तुझी खूप आठवण येते. मला इथे नाही ग राहता येत. मला तुझ्याकडे निघून यावंसं वाटतंय. इथे ना मला घुसमटायला होतंय अगदी. एकेकांचे चेहरे बघितले ना तर संतापायला होतं. आशू, तू स्वतःची काळजी घे. हे बघ, तू तिथे अगदी एकटी आहेस. कोणी नाहीये तुझ्याकडे लक्ष द्यायला. टेक केअर ऑफ युअरसेल्फ. मी येऊ तुझ्याकडे? नाही आशू, तू तिथेच थांब. ऐक माझं एक मिनिट. हॅलो आशू, तू तिथेच थांब. म्हणजे काय आहे, त्या नेमकं काय ठरवतायत, काय करतायत ते निदान आम्हाला कळेल तरी ना. हा, त्या काय ठरवणार आहेत? त्या काय ठरवणार? मीच ठरवलंय आता. इथून पुढे आयुष्यात कधीही मी त्या घरात पाऊल सुद्धा ठेवणार नाही. निखिल,
कॉफी. हां थँक्स. ए पूर्वा बस नाही. पूर्वा अवंतिका आता कशी आहे ग? तुझं तिच्याशी बोलणं झालं? नाही, मी दुपारी अश्विनीला फोन केला होता. तेव्हा ती म्हणाली की अवंतिकाची आई सांगत होती अवंतिका खोलीच्या बाहेर पडत नाहीये, कुणाशी बोलत नाहीये ती नीट, आतल्यात कुडतीये ती. मला वाटत होतं की तिला एकदा जाऊन भेटावं, पण नाव आय डोंट नो. म्हणजे या अशा परिस्थितीत माझं तिकडे जाणं तिच्या घरच्यांना आवडेल की नाही. नाही नाही, जेवढी मी तिच्या आईबाबांना ओळखते ना ते तसे नाही आहेत. म्हणजे त्यांचा आता राग स्वाभाविक आहे रे, पण ते तुझ्यावर नाही चिडणार. तू एक सायकॅट्रिस्ट आहेस, तू जा तिथे, तू तिच्या मनातलं सगळं काढशील बाहेर. तू जाऊन तिला भेट. इवन आय थिंक सो. मी जाईन तिकडे. हॅलो, कारखाने से आम्ही बोलतोय. आमचं एक काम आहे. आपल्याकडे विलास नावाचा ड्रायव्हर होता ना, त्याला आम्हाला ताबडतोब फोन करायला सांगा. त्याचा पत्ता तुम्हाला माहिती असेलच, आणि नसेल तर शोधून काढा. पण हे काम ताबडतोब व्हायला पाहिजे कारखान्यात. अवंती, थोडं खाऊन घे. नको मला. अगं नको काय नको, नेहमी सांगत असतेस काही खायची इच्छा नाहीये म्हणून. मला तुझी मनस्थिती कळतेय ग, पण असा धीर सोडून कसं चालेल. उठा दे, ये उठ ना. तू काही खाल्लं नाहीस ना तर आजारी पडशील.
मग बाळांचं कसं होणार? तुझ्यासाठी नाही अगं, त्यांच्यासाठी काहीतरी खा. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून कसं चालेल? हे बघ, सौरभला तेवढंच कारण मिळेल आणि तो बाळांना त्यांच्याकडे घेऊन जाईल. मी माझ्या मुलाला त्यांना हात सुद्धा नाही लावू देणार. हो ना, मग असं दुबळं होऊन कसं चालेल अवंती? तू अशी रडत नको बसू. तुला आठवतंय जेव्हा मला प्रॉब्लेम्स होते तेव्हा मला तूच मार्ग दाखवला होतास ना? स्वतःचं मन घट्ट कर. हे बघ, जे घडून गेलंय ना ते आपल्याला बदलता येणार नाही. हे सत्य तुला पचवायलाच हवं. तुझ्यासाठी नाही अगं, बाळांसाठी. सानिका, माझ्या बाळांचं काय होईल ग? अभि, किती हळवी झालीयस ग तू. आम्ही आहोत ना बाळांना सांभाळायला. आणि तू स्वतः समर्थ आहेस. तुला व्हायलाच हवं. हे बघ, जे काही झालंय ना त्यात तुझी काय चूक आहे? तुझी काहीच चूक नाहीये, तरी तू का वाईट वाटून घेतेस? गिल्टी त्यांना फील व्हायला पाहिजे, तहानभूक त्यांची हरपायला पाहिजे. तू स्वतःला अशी का मारतेस? अरे प्लीज प्लीज काहीतरी खाऊन घे. काहीतरी खा. माझी शपथ आहे तुला. प्लीज. कन्फर्म आहेत ना तिकीट? हे बघ, मी घरी सांगेन आणि नंतर काय सांगतो. हो, थँक्यू. हो हो हो, मग उद्याच पाठवून दे. हा, ओके, चल. थँक्यू थँक्यू, बाय. चला उर्मिला, इतके दिवस ठरवत होतो उटीला जायचं, तिकीट बुक झाली. वाव. आता तयारीला लाग. हो, मी उद्याच तयारीला लागते. काय ग, झोपतेस का? हा, उटीला जायच्या आधीच थंडी लागली की काय? ते फ्रीज मधलं पाणी प्यायले ना म्हणून बोलते. थांब, बस मी तुला गरम पाणी आणून देतो. काही नको. का? अगं, तिथे गेल्यानंतर तब्येत ठणठणीत हवी, नाहीतर तिथे जाऊन तुम्ही ना कधी कधी माझे उगाच लहान मुलापेक्षा जास्ती लाड करता. उटीला गेल्यावर हा, चला जा, गरम पाणी आणताय ना, मला जा. आणतो. मी जरा अवंतिकाला फोन लावते. हॅलो आशू, अगं मी बोलतीये. खोकला जाईल, काहीही होणार नाही. घ्या मॅडम, गरम पाणी घ्या. काय झालं? आता मी कोल्हापूरला फोन केला होता, तर आशू रडत होती. त्यांचे घरचे काही प्रॉब्लेम्स असतील. पण अवंतिका आली आहे इथे पुण्यात. काहीतरी कामासाठी आली असेल ती. हो, पण तिने मला फोन कसा नाही मग केला? असं होणार नाही की अवंतिका पुण्यात आली आणि तिने मला फोन नाही केला. तू कर ना. हा. हॅलो हॅलो काकू, मी उर्मी बोलतीये. अवंती आली आहे ना? हो, तिने मला फोन नाही केला. तो तिला फोन द्या ना प्लीज. नाही, ती झोपली आहे. झोपली आत्ता? हो ग, खूप थकली आहे ना,
म्हणून मीच म्हटलं तिला झोप. मी सांगते तुझा फोन आल्याचं, मी करेल तुला नंतर फोन. बरं काकू तुम्ही बरे आहात ना? हो, ठेवू फोन. ओके. काय झालं? काकू नेहमीसारख्या बोलल्या नाहीत माझ्याशी. आणि अवंतिका सुद्धा झोपली आहे म्हणाल्या आता या वेळेला. झोपली असेल आणि काकू कशाला खोटं बोलतील? हो ते तू विचार करू नकोस, जा चहा कर मस्त पैकी.